महाराष्ट्र में बीओटी बिल्ड ऑपरेट ट्रांसफर टोल वसूली को लेकर एक बार फिर राजनीति गर्मा गई है। वरिष्ठ भाजपा नेता और विधायक सुधीर मुनगंटीवार ने सवाल उठाते हुए कहा कि आखिर 30 वर्षों से आम जनता से टोल के नाम पर वसूली कब तक जारी रहेगी। उन्होंने कहा कि जनता लंबे समय से इस आर्थिक बोझ से परेशान है और अब समय आ गया है सरकार इस व्यवस्था की समीक्षा कर लोगों को राहत दे। सुधीर मुनगंटीवार ने कहा कि बीओटी के नाम पर वर्षों से जारी टोल वसूली अब लोगों के लिए बड़ी परेशानी बन चुकी है। उन्होंने सरकार से स्पष्ट जवाब मांगते हुए कहा कि जनता ये जानना चाहती है कि आखिर इस टोल व्यवस्था का अंत कब होगा। उनका कहना है कि जनहित सर्वोपरि होना चाहिए और नागरिकों पर अनावश्यक आर्थिक बोझ नहीं डाला जाना चाहिए। इसी दौरान मुनगंटीवार ने कांग्रेस पर भी तीखा हमला बोला। उन्होंने आरोप लगाया कि एक महिला उप मुख्यमंत्री के खिलाफ की गई कथित अभद्र टिप्पणी केवल किसी एक व्यक्ति की नहीं बल्कि पूरे महिला सम्मान का अपमान है। उन्होंने कांग्रेस से इस घटना पर तत्काल सार्वजनिक माफी मांगने की मांग करते हुए कहा कि महाराष्ट्र की जनता महिलाओं के सम्मान के साथ किसी भी तरह का समझौता बर्दाश्त नहीं करेगी। राजकारणामध्ये शब्दाचा उपयोग अतिशय संयमाने केला पाहिजे, पण साधारणतः जेव्हा काँग्रेसची वेळ येते तेव्हा आता सत्तेपासून वंचित झाल्यापासून त्यांचं असं लक्षात येत आहे की दूर दूरपर्यंत आपण आता शासन करू शकत नाही, तेव्हा अशा शब्दाचा उपयोग केला जातो। एका बहिणी समान उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या महिलेचा अपमान अशा शब्दांनी केला जातो। आणि मला कधी कधी काँग्रेसचं आश्चर्य वाटतं की ज्या काँग्रेसला एक महान परंपरा आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसादांपासून एक मोठी परंपरा काँग्रेसला असताना अशा पद्धतीने जेव्हा ते वाईट वागतात, वाईट बोलतात, तेव्हा ती काँग्रेस आणि ही काँग्रेस यामध्ये जमीन आसमानाचा फरक झाला आहे। त्यांनी आता माफी मागितली पाहिजे आणि यापुढे अशी घटना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। खरं तर उद्या मी रस्त्याच्या संदर्भात मूळ रस्त्याची बैठक घेतली। हे दुर्दैव आहे की आम्ही बीओटी मध्ये रस्ते दिल्यानंतर ते मोटरेबल ठेवावे, त्याचा रफनेस इंडेक्स चांगला असावा, हायवे असतील, स्टेट हायवे असतील, याच्या आजूबाजूला झाडं लावावी, पण मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला जातो आहे। आता तुम्ही पडोगी ते घुग्गूस करता नियमानी मी पत्र लिहिलं की त्यांना रस्त्याचा रफनेस इंडेक्स आणि तो मोटरेबल ठेवण्यामध्ये ते अपयशी असेल, त्यांच्यावर जेव्हा ही लायबिलिटी आहे, दायित्व आहे, तरी ते करत नसतील तर सरकारने अशा कॉन्ट्रॅक्टरला पकडून जेलमध्ये टाकलं पाहिजे। अशी चूक करणं ज्यातून एखाद्याच्या जीवावर बेततं। मी बघा तुमचाच टीव्ही पाहत होतो, एका खड्ड्यात एक दुचाकी स्वार पडला, 8 टाके झाले, ही बातमी मी पाहत होतो। आता 8 टाक्यावर निभावलं, ईश्वराची कृपा आहे, पण कधी कधी नवरा बायको, छोटा मुलगा मुलगी असते, जीवावर बेतल्या जातं आणि यामध्ये तुम्हाला हात वरती करता येत नाही, कारण कराराची पवित्रता आहे। तुम्ही जेव्हा काम देता ते काम हे योग्य पद्धतीने त्याची निगराणी ठेवता यावी म्हणून बीओटी दिले आणि हे बीओटी सुद्धा 2 वर्ष 5 वर्षाचे नाही आहे, काही ठिकाणी 20-20 वर्ष 30-30 वर्षाचे आहे। म्हणजे 30 वर्ष ते आमच्याकडून टोल घेतील, त्यांना काही लाज सुद्धा वाटत नाही। कमीत कमी त्यांना लाज वाटणार नाही, ते लाजेपासून फुल प्रूफ असतील, पण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तर काही वाटलं पाहिजे की अशा रस्त्याच्या बाबतीत पत्र आलं तर संवेदनशीलतेने काम केलं पाहिजे। आणि बीओटीच्या नियमामध्ये एक सर्वात मोठी चूक आपण करून ठेवली की लक्षात आल्यावर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी जर पत्र दिलं तर त्याला तुम्ही 6-6 महिने कालावधी देता काम सुरू करायला। मी हे समजू शकतो की त्याला काही त्याबद्दलची पूर्वतयारी करावी लागते, पण 6-6 महिने पूर्वतयारी, नोटा मोजताना पूर्वतयारी लागत नाही, बीओटीवर टॅक्स कलेक्शन करताना पूर्वतयारी लागत नाही, मग 6 महिन्यानंतर काय होईल? आणि पावसाळ्याच्या अगोदर हे का झोपले राहतात का? मला वाटतं की वाईट आहे। याबद्दलचा एखादा कायदा प्रस्तावित करता येतो का? मी नागपूर अधिवेशनामध्ये याबद्दल प्रयत्न करणार आहोत। जीव जात आहे हो या महाराष्ट्रामध्ये। मागच्या 2024-25 मध्ये 15,000 पेक्षा जास्त लोक या रस्त्यावर मृत्युमुखी पडले।
ठीक आहे, त्याची कारणं फक्त खड्डे नव्हती, चुकीचे गाड्या चालवणे, दारू पिऊन गाड्या चालवणे ही सुद्धा कारण आहे. पण याचंही एकदा कधीतरी विश्लेषण केलं पाहिजे. माना पालाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून दे खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.